पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा। काय? उघड बघ। मी तुला डिवोर्स देतोय अश्विनी। मिस्टर वाघमारे, ये सब आप क्या कर रहे हैं? ये आपका पर्सनल मैटर है, आप ये सब यहां नहीं कर सकते। बात ऐसी है पटनायक साहब की पर्सनल चीजों से बहुत ऊपर है ये कंपटीशन अश्विनी के लिए। थोड़ी सी पर्सनल बातें अगर पब्लिक में आ जाती है तो कोई फर्क नहीं पड़ेगा। सिरियसली तुम्हाला खरंच असं वाटतंय की हे सगळं केल्यानंतर अश्विनी कॉम्पिटिशन कंटिन्यू करू शकेल? डू यू इवन नो इथे काय घडलंय ते? शिल्पी म्हात्रे फिनालेसाठी आमच्या कॉम्पिटिशनची जज आहे आणि ही तुमची बहीण असल्याच्या नात्याने आमच्या स्प्रिंगडेल्सच्या रूल्सनुसार अश्विनी कॉम्पिटिशन मध्ये भाग नाही घेऊ शकत। व्हाट? शिल्पी तू इकडे जज आहेस? अश्विनी मी तर अगदी योग्य वेळेला तुला सपोर्ट करायला आलो। तुला तर तुझ्या इच्छेविरुद्ध या स्पर्धेतनं बाहेर काढत होते। शिल्पी माझी बहीण आहे पण मी आता तुझा नवरा नाहीये। सो टेक्निकली तुझं आणि शिल्पीचं आता काहीच नातं नाहीये, राईट एपी? सो आता आय गेस तू या स्पर्धेत आणि या फिनालेमध्ये भाग घेऊ शकतेस। बघ अश्विनी, याला म्हणतात खरं प्रेम। तुझ्या आयुष्यात न जाता जाता सुद्धा तुला मदत करूनच जातोय। एन्जॉय योर कॉम्पिटिशन, गुड लक फॉर योर फिनाले एंड फाइनली गुड बाय। दादा, दादा, अरे अश्विनी, अश्विनी, प्रतीक, डॉक्टर को बुलाओ। दादा, दादा थांब, दादा थांब। मला तुझ्याशी बोलायचं नाहीये। पण मला बोलायचंय। काय बोलायचंय? तुझ्या नवऱ्याने तुझं खरं स्वरूप माझ्या समोर आणलं नसतं ना तर आजही मला काहीच कळलं नसतं। तू काय बोलतोयस हे? इतक्या खालच्या थराला जाऊन हे सगळं करतेस शिल्पी? ही अपेक्षा नव्हती तुझ्याकडनं मला। अच्छा, म्हणजे विद्युतने तुझे कान भरलेत? शिल्पी मी तुझ्यावर इतकं प्रेम केलंय ना की विद्युत काय या जगात कोणी येऊन तुझ्याबद्दल काही बोललं असतं ना तरी मी विश्वास ठेवला नसता। पण एक एक पुरावा दाखवला मला त्यांनी। You have ruined it यार शिल्पी, pathetic। अच्छा, म्हणजे हे सगळं तू ठरवून करतोयस? आता तरी ठरवूनच करतो। माझ्या बायकोला या स्पर्धेच्या बाहेर जावं लागू नये ना म्हणून करतो। पण तू तुझ्या सख्या वहिनीच्या बाबतीत हे सगळं? दादा, अचानक कसं काय रे तू बदललायस इतका? अचानक का तिच्या बाजूने बोलायला लागलायस? दादा, तुला कळत नाहीये, ती प्रचंड स्वार्थी वागतीये। ती फक्त आणि फक्त तिचा स्वतःचा विचार करतेय आणि तू बस शिल्पी, मला ना इकडे सीन क्रिएट करायचा नाहीये
सो प्लीज आता तोंडात एक शब्द काढू नकोस, नाहीतर मी काय करीन सांगता येत नाही. दादा तू दादा तर अजिबात म्हणू नकोस मला. अरे त्या अश्विनीला बर्बाद करण्यासाठी तू तुझ्या स्वतःचा संसार उद्ध्वस्त केलाय, कळतंय का तुला? नाही पण आता मी तुला समजवणारच नाही. तुला जे करायचं ते कर, जे करायचं. तिला बर्बाद करण्यासाठी, तिला हरवण्यासाठी जेवढी पावर लावायची सगळी लाव. एक लक्षात ठेव, अश्विनीचा नवरा तिच्या बरोबर उभा आहे आता. तू तिचं काय बिघडवतेस ना ते मीही बघतो. ठीक आहे, मग मी पण बघते आता तू तिला कुठपर्यंत वाचवू शकतोस ते. हेच ऐकायचं बाकी होतं. खरंच तू बोलतेस हे? माझी बहीण दुर्दैवी आहे हे सगळं, पण नीट ऐक. त्याच्या पुढे तुला बहीण म्हणाला ना, जीभ साथ नाही देणार माझी. तुझा आणि माझा संबंध संपला. इट्स ओव्हर. शिल्पी, हे सगळं या विद्युतचं काम आहे. हे लोक आपल्या 4 पावलं पुढे निघाले. विक्रम, असं काहीतरी कर की काय वाटेल ते झालं तरी अश्विनी या कॉम्पिटिशन मध्ये पोचलीच नाही पाहिजे. बिचारी अश्विनी, तिच्या नवऱ्याने हे असं का केलं असेल? बात इतनी सीधी नहीं है तारा. ये शिल्पी का जज बन के आना और ये डिवोर्स, ये सब कुछ कनेक्टेड है. थांबा अश्विनी, काम डाउन प्लीज, रिलैक्स योरसेल्फ. शांत हो जाओ. अश्विनी, कल फिनाले है. जस्ट रिलैक्स, शांत हो जाओ. मला घरी जायचंय. मला घरी. अश्विनी, रिलॅक्स. असं कसं मला डिवोर्स देऊ शकते? मला घरी जायचंय, मला घरी जाऊ दे. एक मिनट अश्विनी, तुम इन सब की होप पर इस तरह से एक पल में पानी नहीं डाल सकती. माहित आहे मला, पण मला घर जास्त महत्वाचं आहे. मला या कॉम्पिटिशन मध्ये भाग नाही घ्यायचंय. अश्विनी, मला कळतीये तुझी परिस्थिती, पण फक्त इथले स्पर्धकच नाही तर अजून बाहेरच्या खूप जण तुला सपोर्ट करतायत. और उन सब की उम्मीदों पे तुम एक पल में मिट्टी डाल दोगी. तसं नाहीये एपी, ही स्पर्धा ही तितकीच महत्वाची आहे. पण ह्या स्पर्धेमुळे जर मला माझं कुटुंब, माझा नवरा सोडून जात असेल तर मला नाही सहन होणार. मला जाऊ दे घरी. अश्विनी, अगर तुम्हारा रिश्ता इतना ही मजबूत है तो ऐसे नहीं टूट सकता जैसे अभी टूटा है. ये सब जब होता है तो ऐसे नहीं होता है जो अभी हुआ है. प्लीज तुम समझने की कोशिश करो. ये इसमें कुछ गड़बड़ है. देयर इज समथिंग फिशी. मला नाही माहित. मला घरी जायचंय. ठीक है, तुम्हें घर जाना है, जाओ, तुम घर जाओ. लेकिन कल फिनाले और हम सब तुम्हारा इंतजार करेंगे. प्रदीप, अश्विनी के लिए गाड़ी का इंतजाम करो. ओके, चल अश्विनी. आय एम प्राऊड ऑफ यू बाबा. तुम्ही आईला कॉम्पिटिशन मध्ये भाग घेता यावा म्हणून चक्क तिकडे जाऊन डिवोर्स पेपर देऊन आलात. यात अर्ध डोकं तुझ्या मामाचं आहे. श्रेयस, पण तो अश्विनीला विश्वासात घेऊन सगळं सविस्तर सांगायला होतं. असली कसली रे गंमत? अगं, गमतीसाठी नाही केलं मी आई हे. स्प्रिंगडेल वाल्यांना कळायला हवं की आम्ही आता नवरा बायको नाही आहोत म्हणून केलं. आणि आता अश्विनी येईलच, मग तिला सविस्तर सगळं समजावीन मी. हे सगळं भयंकर आहे. आपल्याच मुलींनी इतकं विचित्र सगळं काही करून ठेवलंय ना. मी शिल्पीशी नंतर बोलणार आहे. डोक्यात काहीतरी खूळ घेते आणि नको ते वागते. पण माझा विद्युतवर विश्वास आहे, तो काहीही अविचारीपणे करणार नाही. फोन का घेत नाही? आतापर्यंत यायला हवी होती घरी. मी एपी सरांना मगाशी विचारलं, ते म्हणाले निघालीये कंपनीच्या गाडीतून. अरे, गेली कुठे? मी विद्युतला फोन करतो. हा विद्युत, अरे अश्विनी तिकडे आली का रे?
अच्छा नाही का? नाही काही नाही, मी करतो नंतर फोन तुला. हो घरी नाही आली अजून. ठीक ठीक. नाही तिकडेही नाही गेली. काय रे काय झालं? आईचा फोन स्विच ऑफ येतोय. विद्युतचा फोन. हा विद्युत. काय? ठीक आहे मी लगेच येतो. हो आलोच. काय रे काय झालं? आई ज्या गाडीत ना अश्विनी येत होती ती गाडी मध्येच रस्त्यात उभी आहे आणि गाडीत कोणी नाहीये. ड्रायव्हर पण गायब आहे आणि अश्विनी पण गायब आहे. या आता आणखीन काय? असं कसं? हे बघा तुम्ही काळजी करू नका. मी एक काम करतो, मी अश्विनीला शोधायला जातो आणि तुम्ही फोनाफोनी सुरू करा. काहीही मेसेज मिळाला तर मला लगेच फोन करा. ओके मी येतो. पांडुरंगा सगळी तयारी झाली आहे. एव्हरीथिंग इज परफेक्टली रेडी. पण अजून अश्विनीचा पत्ताच लागत नाहीये. मुझे तो उस शिल्पी मात्रे पर ही शक है. एपी मला अश्विनीला जो ड्रायव्हर घरी सोडायला गेलेला ना तो सापडलाय. पण आता कुठे येतो आणि अश्विनीचा काही पत्ता लागला का? ते मला माहित नाही, पण तो आता घरी आहे आणि त्याला मागचं काहीच आठवत नाहीये. अरे लेकिन ये तो किडनैपिंग हुई. वो विक्रम मोहिते के लिए ये बहुत ही आसान. हो पण मग आता काय करायचं? अश्विनीला कुठे शोधायचं? हमें अश्विनी को किसी भी तरह ढूंढना ही होगा. एक काम करो, तुम दोनों जाओ और अश्विनी को ढूंढो. कल हमें फिनाले में पूरे 12 कंटेस्टेंट्स चाहिए, 11 नहीं. ओके तारा मी इथे शोधतो, तू इथे बघ. ठीक आहे. हॅलो. हाँ बोल तारा. एपी अश्विनीचा काही पत्ता लागला का? नहीं. एपी मी सगळीकडे शोधलं, सगळ्यांना कॉल्स केले, प्रत्येकाला विचारलं. कोणीच तिला ओळखत नाहीये, कोणीच बघितलं नाहीये तिला. ठीक है ढूंढो. ओके. प्रतीक कुछ पता चला? एपी मी सगळीकडे शोधलं, संकेतनगर, खोखले रोड सगळीकडे शोधून झालं, पण मला अश्विनीचा काहीच पत्ता नाही लागलाय. आता ना मी तिच्या त्या आश्रय सोसायटीच्या जवळपास शोधायला जातोय. ठीक है वहां जाके मुझे फोन करो. हो कळवतो. अश्विनी मिली? नाही एपी, तेच विचारायला मी फोन केला. काही पत्ता लागला का? देखो तुम लोग और सारे कंटेस्टेंट्स टाइम पर वेन्यू पर पहुंचो. आम्ही ऑलरेडी पोहोचलो आहोत. वेरी गुड. हम लोग कंपटीशन ऑन टाइम शुरू करेंगे और वो भी अश्विनी के साथ. मुझे पूरा यकीन है कि तब तक हम उसे ढूंढ लेंगे. बहीण कुठे आहे माझी?
सॉरी? शिल्पी ताई कुठे आहे? मला का विचारतोयस? मी सेक्रेटरी आहे तिची. शिल्पी, जे काय केलंयस ना ते तूच केलंयस. नीट सांग ताई कुठे आहे? ही फालतूची बडबड बंद कर. तू फालतू बडबड बंद कर. मला कसं माहिती असेल? मला का विचारतोयस तू? जर माझ्या ताईला काही झालं ना तर मी तुला जिवंत ठेवणार नाही, लक्षात ठेव. मला मारणार आहेस तू? अरे एखाद्या माणसाला मारायला सुद्धा ना गट्स लागतात जे नाहीयेत तुझ्यामध्ये. इथे फालतू वेळ घालवण्यापेक्षा जाऊन तुझ्या बहिणीला शोध. तिला परत कॉम्पिटिशन मध्ये भाग घेता यावा म्हणून तिच्या नवऱ्याने डिवोर्स पेपर तयार ठेवलेत ना. कोणाच्या मदतीने? तुझ्याच मदतीने. माहितीये मला सगळं. त्यामुळे तुझी मेहनत इथे वाया घालवू नकोस. जा तिला शोध. सरक. नॉनसेन्स. याचे परिणाम खूप वाईट होतील शिल्पी. तयार राहा. काय रे, अश्विनीचा काही पत्ता लागला का? नाही आई. काय रे, काय झालं? श्रेयस, अरे नाही रे सापडली अजून. मला तर असं वाटतं की आपण पोलिसांची मदत घ्यायला पाहिजे. ते बरोबर तपास करतील. एक काम कर, तू चल माझ्याबरोबर पोलीस स्टेशनला. आपण तिकडे जाऊ. गाडीची चावी कुठे? हां, याच्यात आहे का? हां, बाईकची चावी. अरे बाईकची चावी कुठे आहे तुझ्या? अरे वेडा आहेस का तू जरा? नेहमी कुठे ठेवतो आपण किल्ली? तिकडून घे ना. अख्खा घर शोधतोयस. अरे हा सॉरी, माझा गोंधळ झालाय. ते ज्या वस्तूची जागा जिथे असते तिथे सोडून आपण पूर्ण जगभर शोधत फिरत असतो. सेम तसं झालंय माझं, म्हणून माझा गोंधळ झाला. सॉरी. तू एक काम कर, तू आराम कर. मी आहे ना पोलीस स्टेशनला जातो. हा, ज्या वस्तूची जिथे जागा असते तिकडे आपण शोधत नाही आणि सगळ्या जगात शोधत फिरतो. आई, मला कळलंय अश्विनी कुठे. मी जाऊन येतो. अरे आता तू कुठे चाललास? आलोच आई, आलोच. देवा, पांडुरंगा. रितू, गो गेट रेडी फास्ट. ज्वेलरी पहन लो. कुठे असेल ग अश्विनी? मला ना तैयार व्हायची इच्छा होत नाही. ये बेचारी के कभी प्रॉब्लम्स खत्म ही नहीं होते. गर्ल्स, अश्विनी सापडेल. आपण आपलं मॉरल डाऊन करून नाही चालणार. इट्स अ व्हेरी बिग इव्हेंट अँड आय वॉन्ट एव्हरीवन परफेक्टली रेडी. ओके, पटकन तुमची तयारी करायला सुरुवात करा. पटकन गेट रेडी व्हेरी फास्ट. नियती, प्लीज गजरा पटकन घाल. आकृति, गेट रेडी, वेयर योर ज्वेलरी फास्ट. तारा, मगर अश्विनी के बिना ही. रितू, गेट रेडी. ओके ओके, बी ऑन टाइम. इकडे पण नाहीये. अश्विनी, 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 अगं तू इकडे सोड. उठ उठ. तू अश्विनी, तू शांत हो, शांत हो. तू रात्रीपासून इकडेच आहेस? त्या गुंड्यांनी मला. हे बघ, ते सगळं जाऊ दे. तू आता बोलण्यात वेळ वाया घालवू नकोस. आपल्याला जायला हवं. चल. मला नाही जायचं कुठे. खरं सांगते, नाही जायचं. मला तुम्हाला सोडून काही महत्वाचं नाही. खरं सांगते मी. मला तुम्ही, माझं कुटुंब सगळ्यात जास्त महत्वाचे. मला नाही घ्यायचे स्पर्धेत भाग. का पाठवलं तुम्ही मला डिवोर्स पेपर? सांगा ना. काही राग आल्यावर काही करता तुम्ही.
तुम्हाला नाही राहायचं ना, जा इथून, जा. का शोधताय मला रात्रपासून? जा इथून निघून. अश्विनी, ऐक माझं. नाही राहायचं. ऐक. नाही सोडणार ग तुला. मग का पाठवले डिवोर्स पेपर्स? का पाठवले तुम्ही मला? नाटक होतं ते सगळं. सोडीन का मी तुला? असा जीव आहेस का तू? नाही सोडणार तुला. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आता या कॉम्पिटिशन मध्ये भाग नाही घ्यायचा तुला. ही कॉम्पिटिशन जिंकायची आहे, समजलं? त्या शिल्पीच्या नाकावर टेचून जिंकायची. शिल्पी? हो, मला माहिती आहे माझ्या बहिणींनी काय केलंय. ही कॉम्पिटिशन संपू दे, मग मी शिल्पीला सोडणार. अरे अश्विनी, जा इकडून. जा इकडून अश्विनी. नाही. अरे मी याच्यासारख्या 56 लोकांना हँडल करू शकतो. तू जा. जा. नाही. सोड. जा अश्विनी, जा अश्विनी, जा. काय ती निसटली? व्हॉट द हेल? आणि तुम्ही काय टाटा करत होता तिला? सेन्स. दादा जरा लवकर चला ना. विक्रम, एक्सक्यूज मी. काय झालं? काय झालं? काय झालं? ती निसटली. काय? हो. हे बघ विक्रम, काय वाटेल ते झालं तरी अश्विनी स्टेजवर जाता कामा नये. मी बघून घेत, तू आता जा. वॉचमन दादा, वॉचमन